शक्तीच्या बळावर, युक्तीच्या बळावर, बुद्धीच्या बळावर, अर्थाच्या बळावर, सत्तेच्या बळावर एखादा नालायक त्याचे लंगडे घोडे दामटीत असतोय. त्याच्या बापाची जहागिरी किती. अशी एका श्रीमंतानं घोडे दामटीले. तो 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड होता. त्याचं नाव आहे गवाणे साहेब लंकेचा राजा रावण. कोणाला म्हणते धनी. त्यानं एके दिवशी सटवीला विचारलं, जायते दक्षिणाधिपतये मृत्युसारां स्ततेवचम किमपार्णीर यजायते ना. पारणी म्हणजे हात. हे सटवी, दक्षिणेच्या राजाला मी प्राप्त होण्यासाठी असे कोणाचे हात प्रबळ आहेत की जो मला मारू शकतोय. पण ती हुशार होती सटवी. बायकांना सटवी माहीत असते. 5वीच्या दिवशी उलटेन सोयीशे भावले काढीत असते त्या 5. बाई बाळांतीन झाल्यावर 5वीच्या दिवशी ते भावले काढतात. मला इतकं सविस्तर माहित म्हणजे मी का बाई गी थोडाच आहे, पण मला वाचायचा नाद म्हणून माहित आहे. वाचत असतो. भंगिरायचं इचकीत नाही, चांगलं वाचायचं. सटवीचा पुरावा आहे. अगा सटवीची राती नवी संविजे वाती. आळंदीच्या मालकांचा पुरावा आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा राहायचा. हुशार सटवी आहे. तिनं सांग, मालक कोणाला म्हणायचा, धनी कोण आहे. तिनं सांगितलं, लंकेश राजाधिराज महाराज, मी जर या तोंडानं सांगितलं तुम्हाला आमका आमका मारणार आहे, तर तोंडातून शब्द पडल्याबरोबर तुम्ही माझे दात पाडताल. मोठी माणसं आहेत आणि मोठ्याला बोलल्याला राग येतो. राग येत असतो, राग येत असतो. तुम्हाला एक सांगू का, सुनाच्या हातानं कंदील फुटला की सासू म्हणती वगाड तोंडी, उठाडावानी चलती, डोळे मातीत गेले हिचे, हा वाटोळीवानी पळायली अशी. आणि सासूच्या हातानं कंदील फुटल्यावर म्हणा आता कस काय फुटला, दिसत न गेलं त्याला म्हणून मी फोडला. तुला पुरात टाकायला पाहिजे. पैठणच्या तळ्यात टाकलं तर हिला खाल्ल्यावर माशा तरी सुधरत. म्हणजे मोठी म्हणून कसे घोडे दामटायचे, तसं नसतंय. हुशार बाई होती. तिने विचार केला, आपण जर रावणाला सांगितलं तुम्हाला आमका मारणारे महाराज, तर रावणाला लागली तिचे दात पाळले असते. ती हुशार आहे. ललाटम प्रपटले हरिद्रादि कुमकुमम चूर्णः सौभाग्यम प्रदायिनी. कर्मकांडात श्लोक आला. हे 27 वर्षापूर्वी करीत होतो, आता करीत नाही. या लाक्षम जगदंबा महालक्ष्मी यत्प्रीत्यर्थम हरिद्रादि कुमकुमं सौभाग्य प्रदायिनी विडेदानं सौभाग्य व्यतिचुडे दानं ललाटम प्रपटले सर्वहास्थितम यत् सर्व पुण्यायम अक्षदंच. असं म्हणायचे त्यावेळेला, आता नाही म्हणा. पण डाटा झालेले मेमरी कार्डावर ते डिलीट होत नाही. मोबाईल क्वालिटीचा आहे ना, तुमच्या मोबाईलमधलं डिलीट होतं, याच्यातलं होत नाही. बघा, तिनं कुंखा आणि हळद कालवली, त्याच्यात हात बुडीला आणि रावणाच्या कपाळाला लावला. याच्यावर बघा म्हणे तुम्हाला कोण मारणार आहे. रघुवंशाया स्थितेषु अजसुतेषु दशरथाया कौशल्यातनुगंधाति जायम रामचंद्रास्तित भयो नैवम गिरगावकर लिखितम. हे राजा, आज राजाचा पुत्र राजा दशरथ, दशरथाचे पुत्र राम, कौशल्या पुत्र तुला मारणार आहेत. तीन तोंडांना नाही सांगितलं, अक्षरच निघलं कपाळावर. धनी कोणाला म्हणतात बघा. तर या श्रीमंत भंगिर्यानं, याच्याकडे लय बळ होतं, त्याच्याकडे खुर्चीचं पण बळ होतं. हा, खुर्चीच्या बळाला पण मोजावं लागत असतं. हा, विरोधात नाही जायचं कोणाच्या. खुर्ची खुर्ची असते, विभूती असते. यया नरा माझी राजा, तो विशेष विभूती जाण माझा. पण मोठ्याला मोठं म्हणलं पाहिजे. ज्याला ग्रामपंचायतचा सदस्य होता येत नाही ते मंत्र्याला फोनवर शिव्या देते. पात्रता नसली पाहिजे. पक्वादाला काय म्हणतात याचीच अक्कल नाही. ते म्हणला हे काय वाजितात,
सुंबळ्या तुझी लायकी आहे का त्याचीच काही नाही बोलायला पाहिजे, नाही बोलायला पाहिजे. माझं एक मत आहे, बोकड्याची शिंग किती जरी लांबले ना तर त्यानं म्हणूनच मी सिंहाला मारतो. येडपटेस का काय तू? शेळीच्या पोराचं लग्न झालं शिदुरी लय मोठी आली. शेळीच्या पोराचं लग्न झालं शिदुरी लय मोठी आली तर ती त्या पोराची माया अशी उड्या छान लागली. 5 गोण्या शिदुरी आली, 5 गोण्या शिदुरी आली. तर मी म्हणलं काऊन उड्या हाणायली? काय नाही, मी सगळ्याला वाटली आता तुमच्या रानात लांडगिनी येली तिला द्यायची. लांडगिनीला शिदुरी घेऊन गेल्यावर शेळी वापस आली असेल. होय, येडपटपणा असतो आहे का नाही? बोलायचं नसतं. आपण मोठी मोठी असतात. हुशार होती ती बाई, ती रावणाला बोलली नाही. तिला माहित होतं आपले दात होत नाहीये. हो, सत्तेचं बळ आहे त्याच्याकडे. विशेष भूती जाण माझा. मालकांचं वाक्य, मालकांचं. राजा आहे तो, राजा आहे. पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराचं तोंड कोणीकडे? एका नालायकाला माहित नाही. आणि ते महाराजाला फोनवर काही बोलत होतो. अरे सुंबळे आहेस का तू? तुला अकलीचा कांदा आहे का रे? तू पंढरपूरला गेला की एखाद्या वेळेस? एखाद्या वारकरी संप्रदायातल्या माणसाची फिरकी घेतो, तुझी लायकी आहे का? तू कोंबड्या सांभाळायच्या लायकीचा नाही सुंबळ्या. तू महाराजाची काय फिरकी घेतो? विठाला हल्ली कमेंट देण्याचा ऐकलंय प्रकार. आपण त्याच्यातून आणलोय. काही काही माणसं कमेंट देते, हे मला नाही आवडलं. तुला काही आवडलं? मला ते महाराज आवडते. ठीक आहे, पुढच्या जन्मात सांगतो मी देवाला काय करायचं तुझं त्याचं. एखाद्या व्यक्तीनं एखाद्या महाराजाला कमेंट वाईट देणं म्हणजे तो महाराज वाईट असतो का? देणारा किती नालायक हे बघा, तपासा. कोणी कोणाला चांगलं म्हणेन, कोणी कोणाला वाईट म्हणेन, ही लायकी नाही आपली दुसऱ्याला बोलण्याची. हुशार होती सटवी, ती नाही बोलली रावणाला. त्यांनी सांगितले 5. आणि मग लक्षात आलं आपल्याला रामचंद्र मारणार आहेत. ब्रह्मांडाचा धनी सांगतोय कोणाला मालक म्हणायचं. इतक्या रावणानं खुर्चीच्या बळावर, सत्तेच्या बळावर, पैशाचं तर लय मोठं बळ होतं. तो का म्हणे ज्याची संपदा मालक त्याच्या संपत्तीचं वर्णन करतात का? किती श्रीमंत असेल तो, पैशाचं बळ होतं त्याच्याकडे. मोठा रावण होता. 80,000 बायका, 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. फार श्रीमंत रावण. या सगळ्या संपत्तीच्या बळावर वऱ्हाडच बुडिलं. लग्नाचं वऱ्हाड. तेव्हा टेम्पून जात नव्हतं, ट्रॅक्टरनं जात नव्हतं. या गावातून पलीकडे जाण्यासाठी समुद्र आडवा होता. नावात बसलो वऱ्हाड. नावात ती नावच बुडिली. नावच बुडिली, नावच. त्या नावात नवरदेव नवरी बसलेले होते. त्या नवरीचं नाव होतं कौशल्या. त्या नवरदेवाचं नाव होतं राजा दशरथ. मालक कोणाला म्हणायचं? मालक. धनी कोणाला म्हणायचं? एवढा पुरावा ऐका. आणि एवढी शक्ती असताना संतांचं त्याच्यावर कर्ज आहे. एकच मुद्दा सांगायचा, आपला टाइमच संपतो. हा नियम आहे. आपला बांध आला की आवता खड पाहिजे. हावसानं दुसऱ्याच्या केळीत घातलं, त्यानं रुमण्यानंच आणलं. आहे का नाही? तसं कसं जमत नसते. आपल्या आपल्या कामापुरतं. बाई फार शहाणी, सात्विके. सडा आपल्याच अंगणात टाकावा. बकिटात पाणी लय मोठं झाल्यामुळं तिनं सडा दुसरीच्या दारात टाकला तर ती म्हणली मग अंगण घेते काय? ती म्हणली महाराज मी हिच्या अंगणात सडा टाकला मग हे शिव्या खाचे लक्षण आहे. तू या पुरतात टाकणं कशाला पुढे चालली? ती म्हणली मग अंगण घेते काय? तसं नाही, कोणाच्या अंगणात सडा टाकू नये. रिकाम टेकडे पण असतो म्हणे. नवरदेव नवरीची नाव बुडवली. एका बेटावर नवरदेव नवरी एका पेटीत आहेत. तिथं तिमिलिंग नावाचा एक मासा आहे. पुराण वाचा, लक्षात येईल. त्या माशाला ती पेटी बांधली आणि त्या माशानं ती पेटी एका बेटावर नेऊन ठेवली. आणि तिथे गेल्याच्या नंतर 6व्या क्रमांकाचा संन्याशी, नुसता संन्याशी नव्हता, वारकरी होता. नुसता वारकरी नसून
त्या काळातले सुंदर उत्कृष्ट प्रकारचे सुरेल गायक होते ते. नारद तुंबर सांब गायन करी, नारद तुंबर. त्या संन्याशाचं नाव नारद, 6व्या क्रमांकाचा संन्यासी, भजन करणारा संन्यासी, अविरत रामकृष्ण नामाचा, नारायण नामाचा घोष करणारा संन्यासी प्रगट झाला. यत ब्रह्मा सावित्रियो यत पुनितांतरपटयो तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयं यत सर्वमिद्यायं वाजंत्री. लागलं लग्न. पुढील कोण होतं माहितीये? सामान्य व्यक्ती नव्हता, ज्याचा संबंध वंशाचा संबंध धातयासी. जन्माला यायचा राहिला मालक, जिच्या पोटी जन्माला येणार, ज्याच्या पिंडातून, बोरेश्वर संस्थानचे हरिओम बाबा, ज्याच्या पिंडातून जन्माला येणार, अक्षदा पडायच्या आधीच मरू लागले तरी पंढरपुरातल्या मालकानं समुद्रात बेटावर वाचिले. रावणाच्या तडाख्यातून ही ताकद ज्याच्यात आहे तो ब्रह्मांडाचा धनी. याला धनी म्हणायचं. हा मालक आहे, तो मालक आहे, कोणाला नसते मालक म्हणत. फार काय झाले तर आपोआपल्या पुरते आपण मालक असू, विश्वाचे मालक आपण होऊ शकत नाही. एवढी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. आणि तो मालक एवढा श्रीमंत असताना सुद्धा त्याच्यावर संतांचं कर्ज आहे. ऋण म्हणजे कर्ज. ही झाली त्याची बाकीची शक्ती. पैशाच्या बाबतीतली श्रीमंती सांगायची झालं तर एका भजन्याला, एका वारकऱ्याला, एका नामधारकाला गाव सोन्याचं देऊन टाकलं. शुद्ध भाव देखोनिया गाव स्वर्णाचा दिला गा. दोन संकल्प असते. एक संकल्प असा असतो तो श्राद्धाच्या दिवशी असतो, आणि एक संकल्प असा असतो दातृत्वम वय असतो दो संकल्पिता भयस्थिता नैवम गिरगाव कर लिखितम. दोन संकल्प. पितराच्या दिवशी अंगठ्यान सोडायचा महाराज, हो, दातृत्वाचा असा सोडायचा संकल्प. संकल्प सुटला. दोन संकल्प सोडले. एक दातृत्वाचा सोडा. असा का सोडा? एक ऋण होतं देवाच्या पाठीमाग, त्याला पितृदोष म्हणतात. आता मी याच्याबद्दल फारसं काही बोलणार नाही. विज्ञानवादी माणसं म्हणतील हे अंधश्रद्धा सांगायला, असे इचकितील ना माणसं. बऱ्याच लोकांना दुसऱ्याचं इचकायची सवय लागलेली. वामन अवतारामध्ये पळसाचा दंड घेतला पितृदोष शमनार्थ, आणि एका निष्ठावंत भजन्याला गाव सोन्याचं दिलं. त्या गावामध्ये म्हशीला गाईला बांधायला जे खुंट, तुमच्याकडे काय म्हणतात मेखच, मेखा, ह्या पण सोन्याच्या होत्या. मग एका वारकऱ्याला, एका भजन्याला गाव सोन्याचं द्यायची ज्याच्यात ताकद आहे तो किती श्रीमंत असत. काय सामान्य ताकद आहे त्याची. किती श्रीमंत आहे तो. याच्या पुढचा ऐका. सासरवाडीतून एक मणी आलता. तुमच्या गावाची आख्यायिका मोठी. विटेवरच्या मालकाच्या 16,108 लग्नापैकी उत्तरेश्वर बापू एक लग्न झाल्याच्या नंतर लक्ष्मी पूजन या गावात झालतं. म्हणून लक्ष्मी मातेचं कडेठाण म्हणून प्रसिद्ध आहे. इथे लक्ष्मी पूजन झालं. जामवंती सोबत लग्न झालं आणि या पवित्र भूमीवर जगाच्या मालकाचं लक्ष्मी पूजन झालं. इतकं पवित्र गाव आहे, इतकं पवित्र गाव. इथे चांगलेच कार्यक्रम व्हायला पाहिजे पवित्र गावात. विठाला विठाला असो म्हणे. बहिणीचं बरं व्हावा
3.5 वर्ष मनी बहिणीची तठुला तिला श्रीमंत केलं. काय काय ताकद तो, काय अवदार आहे, काय वैभव आहे त्याचं. एवढा मोठा आर्थिक बाबतीनं श्रीमंत तो. बाहुबलाच्या बाबतीत विचार केला तर त्याच्या बाहूची ताकद कोणाला कळत असते का? इतका मोठा आहे तो. मग या सर्व शक्तीनं परिपूर्ण असताना याच्यावर संतांचं कर्ज आहे. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. या लक्ष्मी मातेचे मालक संतांनी कर्जबाजारी केलेत. म्हणून नाचे मागे मागे हा पुढचा आहे. ज्याच्याकडे कोणाचं देणं असलं की तो माणूस पुढच्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही, इतकं मात्र करेल. हा एखाद्याचे मी 200 रुपये उसने घेतले आणि दिलेच नाही. 5-50 माणसं दिसल्या, राम राम काय चाललंय, धकत आहे. पण ज्याचे 200 घेतले त्यानं एकट्यानं तिकून यावं, मी एकट्यानं इकून जा. डुकरान मान घातल्यावरच बाळू खाली मान घालून जातो. कारण तितक्या 200 रुपयासाठी त्याच्या डोळ्यात पाहायची ताकदच नाही. आणि ते बुडून बी जो डोळ्यात पाहत असेल तर समजायचं नुसतं डुक्कर नाही, पांचट डुक्कर आहे. विठाला विठाला ऋण असलं की माणूस भीत असतो, भीत असतो, भीत असतो. मी एका कीर्तनात एक प्रसंग सांगितला होता. अत्यंत गरिबी हो, अत्यंत गरिबी. एक पाहुणा गावात आल्याच्या नंतर त्या गरीब माणसाने बायकोला सांगून दुसऱ्याकडून 5-50, 100-50 रुपये उसने घेतले. गावात झाडाखाली आंब्याची डाल होती, 1-2 किलो आंबे विकत घेतले. काय घेतले असतील ते. आणि बायकोला सांगितलं पाहुण्याला जेवायला कर. केलं तिने जेवायला. पाहुणा जेवला, परत गेला, वाटे लावला पाहुणा. संध्याकाळी लेकरं झोपले. एकांतात बायकोने विचारलं, मालक एक बोलू? देवाच्या प्रकाशात एक बोलू? काय? गेल्या 15-20 दिवसापासून आंब्याचा सीझन चालू झालाय. रोज आपली 2 लेकरं आंबा आंबा म्हणून रडत होते. त्यांना साधी कैरी खायला भेटली नाही. आज कोण पाहुणा आपला आहे? तो पाहुणा पण मोठा माणूस आहे. त्याच्यासाठी तुम्ही 100-200 रुपये खर्च केले. कारण काय? काय गरज होती? ह्या 200 रुपयाचे आंबे आपली लेकरं 4-5 दिवस खात होती. तुम्ही कशा करता त्या पाहुण्याकरता 200 रुपये खर्च केले? रात्रीच्या वेळेला बायको विचारित होती. ऋण सांगते, ऋण. टपा टपा नवऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, प्रिय आपल्या मुलीच्या लग्नाला त्यांनी 50,000 रुपये दिले, अजून मागितले नाही. उसने घेतलेले पैसे, उसने ते अजून फिटले नाही ग. याच्या करता पाहुणचार केला. ऋण म्हणतात, ऋण ऋण ऋण. हे व्यवहार झाला तर व्यवहार विश्वाच्या मालकानं लावलेला आहे. त्यालाही व्यवहाराच्या चौकटीत बसावं लागेल. जसं हे पैशाचं ऋण आहे म्हणून वाकावं लागतंय, तसं जगाच्या मालकावर एक फार मोठं ऋण आहे संतांचं. इथे अधिष्ठान दैवत महालक्ष्मी माता यांचे मालक विश्वाला माहित नव्हते आणि माहित झाले बी नसते. जगाला जर जगाचा बाप माहित केला असेल, लक्ष्मीचे मालक माहित केले असतील, लक्ष्मी आईसाहेब माहित केले असतील, तर त्या केल्यात फक्त संतांनी. अमुचिया भावे तुझ देवपणा, अमुचिया भावे तुझ देवपणा, ते का विचारून राहिला ते का विचारून राहिला. हे अमुचिया भावे तुझ देवपणा, अमुचिया तुझ देवपणा, ते का विचारून राहिला. देवाला विश्वाला जर दाखवला असेल हा देव आहे, संतांची कृपा आहे.
तुझा देवपण आणि तुझा देवपण आणि तुझा देवपण तुझा मालक म्हणतात देवा विसरलास का? तुला ठाव नाही का? तुला देव पण आम्ही आणलंय. ती संतांची कृपा आहे. हे कर्ज आहे देवावर. माहित नव्हतं लोकांना. संतांची ताकद आहे. ह्या कुळीची कुळस्वामिनी आहे ना. कोणी ठावी केली? कुळीची हे कुळ देवी देवी कोणी ठावी संता केले ठावी संताने केली ठावी संता कुळीची संतांनी ती विटेवरची आई ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कार्तिके तुझ्या गोंधळाती पुंडलिका देवता सोगवाळवा पुंडलिका एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी 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 माईकवर जर लावायचं असेल तर अशीच देवीची अभंग लाई. काही अभंग बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून गेले. उतानी नाही वाचीस का? दहाव्याला गावसायची नाही तुझी हाड असं काय बी म्हणल्यावर. काय काव्य संतांचं. किती गोड सकाव्य किती गोड सकाव्य. तू विटेवरी सखय बाई हो करी कृपा तो विठेवर सखये बाई हो करी कृपा विठेवर सखये बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझे पाय हो करी कृपा माझे मन लागो तुझे करी कृपा सावळे सुंदरी हो करी कृपा सावळे सुंदरी हो करी कृपा लावण्य मनोहारी हो करी कृपा हो करी कृपा निज भक्ता करुणा करी हो करी कृपा भक्ता करुणा करी हो करी कृपा करुणा विठाबाई हो करी कृपा करी कृपा पंढरपूर राहिले डोळा देखील संधी पाहिले वरुण विठाबाई वरुण विठाबाई बाई हो करी कृपा बाई हो करी कृपा
बाईच्या अंगात येत नाही आणि मी एक म्हणू द्या 9-10 जणीच्या येणार. हा काय नाही आलं कोणाच्या असा अभंग म्हणल्यावर येत असतोय. ते अंगात येण्यासाठी भंगार म्हणावं लागतं. विठाला विठाला पाताळ याचा मंडप घातिला चारी वेदाचा फुलवरा बांधिला. शास्त्रानुवादिती तुझ्या गोंधळ मांडिला हो. पुढचं का म्हणायचं मग? उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो काय गाणे काय अभंग काय संतवाणी असं म्हणायचं. काही काही न रचलेले वाक्य ऐकल्या अरे बाबा बाबा वास्त घाण येत नाही पण मळमळ होतंय. काही बी नाही म्हणायला पाहिजे. विडंबने आपल्या देवादेवतेचं विडंबन करू नका. पाप फेडावं लागेल. पाप नरकात जातात. सामान्य देवता नाही त्या. सामान्य देवता नाही त्या. ही जगदंबा सामान्य नाही. अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती. परणी घेऊन हाती बोध परणी घेऊन हाती ज्ञानात पादळती बोध ज्ञानात पादळती ज्ञानात पादळती ज्ञानात पादळती. उदो भक्तनाथ गोंधळा येई ओ जगदंबे 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 गोंधळा येई ओ. क्या बात आहे बा. या जगदंबेला ठाव कोणी केलं माहितीये? संतांनी. हे कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. देवाच्या डोक्यावर कर्ज आहे. मग कर्ज असल्याच्या नंतर मी मगाशी बोलून गेलो ऋण असल्यावर मान खाली घालावं लागती. गरिबी असताना गरिबी बाजूला लोटून त्याचा पाहुणचार करावा लागला का? त्याच्यावर आपल्यावर त्याचं ऋण आहे. मग संतांचं देवावर ऋण आहे याच्याकरता तो त्यांच्याकडे नाचतो. नाचणे या शब्दाचा अर्थ पडलेली सगळी कामे करणे याचं नाव आहे नाच. ऐका या लक्ष्मी मातेवरचं एक संकट एका सामान्य पक्षाने निवारलं. करता आलं नाही पण प्रयत्न केला. एक पक्षी आहे. पक्षी सामान्य पक्षी. पक्षी काय असतो माहितीये का? अखाद्य ते खाती ती विहंगमाची जाती. विहंगम म्हणजे पक्षी. 6 पक्षी जर सोडून दिले ना गव्हाणे साहेब तर बाकी सगळे पाखर काही बी खाते. पोपट्याला मस्त दिसतो महाराज. राघू लाल जरद त्याची चुची हिरवगार त्याचा अंग पण ह्यो पोपटे आळ्या खातो. हो तसे लय राघू येत ना. बोलायला गोड वागणी दिसायला राजहंसासारखं दिसतून वागतो गिधाडासारखा. अशी काही पाखरं पोपट्या त्याच्या जिभेवर जर अर्घे नावाच्या काडीनं जर मध घासला तर 6 महिन्यात पोपट रामराम घालतोय पण आळ्या खाच सोडित नाही. 7 पक्षी आहेत काही खात नाही. त्याच्यापैकी एक राजहंस. राजहंस चारा मुक्ता फळे कंकर तितिरा. राजहंस चारा मुक्ता फळे.
बाकी सगळे पक्षी काही बी खातेत, काही काही खातेत, काही नाही त्यांना काही ती आपलं तुपलं मान मर्यादा काही घाण तुच्छे असं काही त्याच्यात नाही. असा पक्षाच्या कुळातला एक व्यक्ती, त्याचं नाव आहे जटायू. तो सामान्य नाही. मी कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातो मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातू. कोण सांगतय? पैठणचे मालक सांगतात. गिरगावचा बाळू नाही सांगत. वाची जा जरा, खपक्या मोबाईल आहेत तुमच्या जो, इचकी जा त्याच्यातलं पुराण. पैठणचे मालक सांगतात अरे तो कश्यपाचा नातू आहे. कश्यपाला बायका 13 होत्या. दिती आदिती धनु काष्टाविला, दिती आदिती धनु काष्टाविला, तांबरा विनता कद्रुगा. राहिलेल्या घरी गेल्या बघा बर का, मी एकीच्याही लग्नाला नव्हतो. 13 बायका. आणि या वंशात जन्माला आलेलो एक पत्नी कश्यपाची पक्षी नव्हती, तिचं नाव होतं विंता. या कुळात जन्माला आलेला जटायू नावाचा पक्षी. म्हणून नाचे मागे ऋण 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 देवावरच कर्ज. कारण आपण मा जगदंबेच्या मंदिरात कीर्तन करतो. शारदीय नवरात्री महोत्सव आहे. ह्या नवरात्रा म्हणजे नारी शक्तीचा जागर आहे, स्त्री शक्तीचा जागर आहे. या पवित्र भारत देशातल्या मावल्यांच्या स्त्रीत्वाचा जागर आहे. तुम्ही फार मोठ्या आहात माझ्या माईंनो, फार मोठ्या आहात, फार मोठ्या आहात. पण संतांनी सांगितलेले नियम पाळा, आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या होत्या. पण काय नसते आपलं नुसतं मोठे पण धाब्या वाजतं. धाबे म्हणजे ते रोडच्या कडीचे नाही म्हणालो, धाब्यावर म्हणजे माळडाव असं असतं. नवरात्रात देवीचा उपास धरीन, दुसऱ्याची फुलं चोरीन, देवीला वाहीन. शेपुडी आहेस का तू? हा, तो शेळीचाच अवतार. शेळीतून तू यात काय फरक आहे? शेळीला कळत नाही जैसे शेळी याचे, शेळीला तुळस कळत नाही, धोत्रा कळत नाही, तसं दुसऱ्याचे फुलं चोरीतीन देवीला वाहती. हे शेपुडीचाच अवतार आहे बाई तू. असं हे नाही कामाचं. या देशातली पवित्र स्त्री इतकी मोठी आहे, इतकी मोठी आहे, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी वसती. माझा मालक फार चतुर आहे पंढरपुरातला. ह्या मालकांचं भजन करणारी अष्टादश संत विवेकाचं टोक आहेत. या लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलंय, खांद्यावर घेतलंय. इतक्या मोठ्या आहात तुम्ही माझ्या माईंनो. चुका करायच्या नाही, नाही चुका करायच्या. काय अंधश्रद्धा, किती अंधश्रद्धा. आता दसरा झाला की सगळ्यात जास्त आजारी कोण पडणार? तर महाराष्ट्रातल्या बायका. हेमोग्लोबिन कमी झालं म्हणजे एचबी लेवलच टाकतो. हेमोग्लोबिन कमी झालं. माय तू सोयाबीन कापायला गेलती का? नाही, 9 दिवस उपास होता, साबुदाणे शो काहीच खाल्लं नाही. काऊन तो हेमोग्लोबिन कमी व्हायचं नाही माय, आहे का नाही? उपास धरू नका असं म्हणत नाही. नियम आहेत, मर्यादा आहे, परंपरा आहे. त्या परंपरेची मर्यादा त्याची सांभाळ. मी मगाशी सांगितलं लोणचं चवीपुरतं असावा, अशा काही गोष्टी आहेत. काही करणं चुकीच्या गोष्टी आहेत. बरीच माणसं, आता आमचा एक मित्र आहे, ते नवरात्रात चप्पल घालीत नाही, दसरा झाला की घोरपडी धरी. तू कशी देवी मानिलो त्याला? काय येडी आहे का ती देवी? मला सांगा ती का साधी आहे का ती? दुसऱ्याच्या पवळी उकरीले म्हणलं काऊन दगड उकरायला? तर म्हणला घोरपडी याच्यात गेली. आणि 9 दिवस चप्पल नाही घातली. यम किती हानीन त्या नालायकाला. विठाला विठाला. बाकीच्या धर्मांनी आपल्याला हसावं इतके नाटक करू नका. करा नाटक, सहन झाले पाहिजे इतके करा. पण बाकीच्या धर्मातल्या लोकांनी आपल्याला हसावं असं विडंबन आपल्या देवादेवतेचं करू नका. इतके घाणेरडी नाटक करू नका. नेम आहे, स्त्री शक्तीचा जागर आहे. माझ्या मावल्यांना तुम्ही इतक्या पवित्र आहात. माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज
तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. किती मोठे आहात तुम्ही. धर्मनिष्ठ संकल्पित धर्मस्थित सूर्य महाराणा प्रताप या पवित्र भारत देशातल्या माऊलीच्या पोटी जन्माला आले. तुम्ही किती मोठे आहात. 36 वर्ष पंढरपुरातला मालक ज्या बाईचे लुगडे धुवायला पैठणला थांबला. गिरजा काकी किती मोठे असते. माझ्या पैठणच्या मालकाच्या दारात दत्त चोपदारी करीत असे वॉचमन राहायला देव. 36 वर्ष. माझे नाथबाबा सुद्धा तुमच्यातल्या एका पवित्र माऊलीच्या पोटी जन्माला आले. माझे ज्ञानोबा आहे, माझे तुकोबा आहे, माझे नामदेव आहे, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज तुमच्या पोटी जन्माला आले. इतकी कुश या पवित्र भारत देशातल्या माऊलीची मोठी आहे. म्हणून हा शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे नारी शक्तीचा जागर आहे, स्त्री शक्तीचा जागर आहे, तुमचा जागर आहे. काही सोंग नाही करायची. टाचानं लिंबू फोडलं, बगलात लिंबू दांबलं, कुत्र्याहून उतरिलं, मांजराहून उतरिलं, हे असे सोंग नाही करायचे. हे आपला संप्रदाय सोंगाड्या नाही. बाकीच्या लोकांनी हसावा असं करू नका नाटक. हो, चांगल्यांचं ऐका, भंगिराईचं ऐकू नका. विढाला सांगते. आई साहेबाला एका दुःखातून वाचवलं एका पक्षाने. ऋण सांगते ऋण. आकाश मार्गाने एक व्यक्ती घेऊन जात होता. मगाशी त्याचा उल्लेख केला. त्याचं नाव आहे रावण. कर्ज कसं फेडावं लागते बघा. जात असताना आईसाहेब रडत होत्या, लक्ष्मी माता रडत होत्या. सीता कोण आहे? लक्ष्मी. भगवान विष्णू परमात्म्याची धर्मपत्नी कोण असते? लक्ष्मी. आईसाहेब रडत होत्या. पक्षी हा चाणाक्ष दृष्टीचा होता, वृत्तीचा होता. त्याची दृष्टी चतुर आहे, तेज आहे, तीक्ष्ण आहे, मन सुद्धा असं तल्लक आहे. आणि त्या पक्षानं विचार केला, या रथात बसणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर कपडे भगव्या रंगाचे, त्या अर्थी तो संन्यासी असं कोणी ओळखिलं? त्या पाखरानं. मग संन्याशासोबत एक बाई रडायली, त्या अर्थी ही बाई या संन्याशाशी सहमत नाही. हे कोणी ओळखिलं? पाखरानं. संन्यासी जर एखादी आई म्हणून, बहीण म्हणून तिला जर कुठं सोडित असेल तर ती शांत बसली असती. ही रडती त्या अर्थी या संन्याशाच्या मनोगतात ती मिळालेली नाही. हे कळालं कोणाला माहितीये का? किडे खाणाऱ्या पाखरायला. जटायूला किडे खाणारे. ते काय असं त्याच्या गळ्यात कमाळ होती का? ते एखादच धरीत होतं का? त्याला नवरात्रीतले उपास होते? काही विषय नव्हता. ते पक्षी पक्षी येते, पक्षी येते. पण त्या पक्षाला सुद्धा कळालं, बा जनावराला साधं समजू नका. माझ्या लहानपणी 5-5, 10-10 वर्ष एक गडी मालकाकडे काम करायचा. पण गड्याला माहीत असायचं पेव कुठे. जेवाऱ्या पेवात ठेवत होते. गड्याला माहीत होता, खळ्यावची गाडी आणली ज्वारीची खळ्याहून की बरोबर गडी तिथं उभा राहायचा आणि म्हणायचा आता पेव उघडा. मग मानी निघती. गडी बदलल्यावर जर त्या गड्याला पेव माहीत नसेल तर बैल तेच असते. गावात यशीत आल्याबरोबर बैलाचा कासरा ढिल्ला सोडायचा. बैलाचे दोन्ही पाय पेवाच्या मानीवर पडत असते आणि मग बैल बाजूला घ्यायचे. तिथं उकरलं की पेव सापडत होता. इतके बैल बुद्धिजीवी होते. काही लोकांचे कुत्रे पण बुद्धिजीवी होते. पशुपक्षाला साधं समजायचं नाही. मी एके दिवशी पावसाची ओळी सांगितली होती. प्रजन्य पडेल अर्ध घटिका, ऐसे जानती पिपिलिका, अंडे काढून या देखा, अनिका ठिकाणी नेतसे. मुंग्या आपल्या पिलांची, त्याच्यात पिला असतात त्याची, ती अंडे तोंडात धरून हरीच्या हरी मुंगी निघाल्या. अशा चालल्या बिळाच्या बाहेर की पावसाचं लक्षण आहे. कोणाला कळतंय? मुंगीला. मुंगीला सामान्य नाही मुंगी. तुम्हाला एक माहित आहे, पूर्वीच्या काळात खळ्याच्या भोवताल गोल गोटे घेऊन बसत होते.
दिवसभर 2-3 टोपले गोटे खळ्याच्या भोवताल ठेवायचे आणि गोफणी असायच्या, गोफणी. आणि मग कोलभूक व्हायची. तर त्या कोल्ह्याचं भुकणं काही यडगळायनं अंधश्रद्धेत कोचलं. काय कुठं कोचतील त्याचा मेळच नाही हो, चिंध्या कोचल्या. आणि म्हणे कोल भुकल्याच्या नंतर मदन हालिल्यावर जेवारी वाढत असते. मूर्ख आहे का काय? कोले भुकल्यावर जर मदन हालिल्यावर, मदन कशाला म्हणते सांगता येतं का? जीनच्या पॅन्टीवाल्या. हा नाही 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 नाही, धान्य उधळायच्या अगोदर जी रास असती तिला मदन म्हणत असतात. विठाला धान्याचे कण अधिक भुसकट त्याला मदन म्हणतात. आता यज्ञ होणार आपल्या नवरात्रीतला अष्टमीचा यज्ञ. यज्ञाची सांगता कशा नसती सांगता येईल का? किती उपास धरले तिथे लोकांनी मला सांगा बरं. यज्ञाची सांगता कशा नसती. मग इथून सुरुवात आहे. त्याच्यामुळे उपासाचा काय फायदा नाही. विठाला विठाला म्हणला यज्ञाची सांगता पूर्ण होती ना. अरे तू येडपट आहे, तुला खालचं खाता येतं वरचं खाता येत नाही, येडवण करू नको. यज्ञाची सांगता वेगळा शब्द आहे. विठाला विठाला आपलं काय झालंय, सर्पानं चुचुंदरी धरली. चुचुंदरी कळती, उंदराचा दुसरा अवतार असतो. हे मा असं लांबत बघा. गव्हाला पाणी देताना गवत उपटितो, त्याच्यामुळे मग दारी लांबते. हे मधलं तण काढायची गरज नाही ना, आपण आपल्या कडेवर बोलावं ना. उंदीर आणि चिचुंदरी सारखे दिसायला, पण चिचुंदरीला अशी चोच असते. उंदीर खाल्ल्यावर सापाचं पोट भरतंय, चिचुंदरी खाल्ल्यावर बी पोट भरतंय, पण साप मरतो. सापाला उंदराची हाडं पचिता येते, पण चिचुंदरीची चोच पचिता येत नाही. परिणाम काय होतो माहितीये? उंदरानं सापानं चुकून उंदीर समजून पाठीमागून चिचुंदरी धरली. त्याला कळालं चिचुंदरी आहे, सोडून दिली की आंधळा होतून खाल्ली की मरतो. आपलं ते काम झाले. उपास धरू धरू जीव हैराण झाला. कशासाठी धरायचा याचा पताच नाही. विठाला विठाला आपलं काय होतं माहितीये का? जमीन 3 एकर आणि गप्पा हाणल्या 3 नंबरच्या. 3 नंबर वा 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 वा. 3 मन करडी 9 मन भूस. ऐकता ऐकता आमके आमके खुश. हो, ते असलं काम नसलं पाहिजे. परमार्थातलं मर्म लक्षात घेतलं पाहिजे. उपवास धरत असताना त्याची अहो एकादशी कोणी धरायची? तिचं महत्व ज्याला माहिती त्यानं धरायची. आमक्यानं सांगितलं तमक्यान केलं, याला छब्याला शिमग्याच्या तेलाला. हे ते असं काही जुनी लोक म्हणतात, असलं नाही वागायचं. त्याचं मर्म असलं पाहिजे. असो चला. रडत होती ती. कोण? मालकीन. पक्षाला कळालं. पक्षी सामान्य नाही, तो मुंग्याला कळतंय, बैलाला कळतंय, कुत्र्याला कळतंय आपल्या मालकाच्या वाड्यात चोर घुसलेत म्हणून. कळतंय. प्राण्याचं मनोगती फार हुशार चाणाक्ष. याच्या पलीकडे सांगू का? विश्वात 19 लोकांनी अत्यंत संसार गोड केला. त्याच्यापैकी एक कर्ण आहे, त्याच्यापैकी एक नलराजा आहे. नल दमयंती नृप कसा तो नल पाहिला, दमयंती वरित त्याला. हो एक विहंगम हंस पातला, पत्र चंचुपुटी देत झाला. सामान्य तो पक्षी. राजा नलाची आणि दमयंतीची सोयरी कोणी केली? त्या का हंसानं केली. हंसानं. पहिल्या सोयरिकी कशा होत्या ते माहितीये का? 1000-2000 राहिलं की उकांड्याकडे बिड्या वाढायला जात होते. आणि बिड्याचं दुंडूक उकांड्यावर पेटलं, उकांडा पेटला आणि ओळही जळाली. 14,000चा कडबा जळाला आणि सोयरीक 2,000 मोडली. अशा सोयरिकी होत होत्या ना. ते बिड्या फुकीत फुकीत तिकडे जायचे. जा द्या ना, जा द्या, ते 2,000चं काय, 1000 तुम्ही 1000 इकडे. अशा सोयरिकी होत्या. सर भिकार चोटत धंदे होते त्या काळात. म्हणजे याच्या सोयरिकी करण्यानं वळह्या जळाल्या आणि राजहंसाच्या सोयरी करण्याने नलाला दमयंती भेटली आणि दमयंतीला नल भेटला. काय पक्षाला कसं साधं समजित हो तुम्ही? सामान्य पक्षी आहे का तो? म्हणो ग ते
जटायू जरी अखाद्य खात असेल ती विहंगमाची जाती पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगीती तो पशु आहे त्याला पाप पुण्य अपपर भाव कळत नाही पण एक लक्षात आलं ही स्त्री आहे हा संन्यासी आहे चुकीचं वर्तन आहे आडवा झाला सगळ्यांना न्याते दोघांचं भांडण लागलं युद्ध झालं रावणानं जटायूची पंख उपटिले म्हणून नाचे मागे मागे तो संती केला ऋणी संतांचं देवावर कर्ज आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी कसा नाचतोय इतकाच पुरावा ऐकायचा किती वाजले संपला काय टाइम विडाला विढाला मग पंख तुटले लालबुंद शरीर झालं जटायूचं मालकिनीनं पाहिलं लक्ष्मी आई साहेबानं आणि जाता जाता जटायूला सांगितलं बाळा माझ्या तोंडातून ज्याचं नाव पडतंय ते नाव तू घेत राह तो दयाळू आहे रे तो दयाळू आहे तो कृपाळू आहे रे तो कनवाळू आहे तुझ्या भेटी करता येईल रे पण मी ज्याचं नाव घेते तू तो नाव घेत राह शंका एका गोष्टीची आहे महाराज पाखराला भजन कसं करता येईल कसं करता येईल भजन पक्षाला तोंडानं जरी भजन नाही करता आलं तर अंतकरणानं भजन करता येते अंतकरण प्रत्येकाचं सारखं आहे काही नाही त्याच्यात बदल मग आईसाहेबांनी सांगितलं लक्ष्मी आईसाहेबांना मालकिनीनं सांगितलं बाळा अरे मी ज्याचं स्मरण करते त्याचं स्मरण कर रे मी तर तुला नाही वाचू शकले मला या मूर्खाच्या तावडीतून वाचण्यासाठी तू स्वतःच बलिदान केलंस पण लक्षात घे मालक याची दखल घेतील आणि मुखारविंदातून हृदयातून धावा केला हे राम हे राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव 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 राजा राम रघुपती राघव राजा राम मी ज्याचं स्मरण करते तू करत राह तो कृपाळू आहे तो दयाळू आहे तुझ्या करता धावत येईल घेत हृदयाचा ठाव स्पुंदे रडे आक्रशोनी भाव घेत हृदयाचा ठाव नामे गुंजारला मालकांचा पुरावा आहे वाचा फक्त 3 पुरावे एकत्रित घातले माणसं नंतर म्हणते ते कशातलं असेल हे तुरीतलंय उसात गवसत असतं काय बघ ना त्याच्यासाठी बघ गुंजार घातला नामाचा आणि तो वेडाय लक्ष्मी आई साहेबाचा मालक भक्तासाठी वेडाय पातला तिथं तात्काळ त्या तळी पातला पाहिलं तर लालबुंद शरीर आहे कशानं पुसला असं हो आमचा एक मित्र रामायण सांगतो आता ऐका बरं का काय त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र जटायूच्या जवळ गेले बरं का आणि काय जटायूचे पंख रावणाने उपटून टाकले होते बरं का सगळं अंग जटायूचं लालबुंद झालं प्रभू रामचंद्राने उपरण्याने जटायूचं तोंड पुसलं सुमळ्या कपडे नव्हते रे प्रभू रामचंद्राच्या अंगार वल्कल्यधारी नारायण वल्कल्यधारी नारायण नसे अंबराचा ठाव अंबर म्हणजे वस्त्र वल्कल्य कसे पुशील पण तोंड तर पुसलंय जटायूचं मृत्तिके माखिले आनन आनन म्हणजे तोंड आणि मृत्तिका म्हणजे माती रक्त तोंडावर आलत जमिनीवर घोळसलं प्राण कासावीत झाला मृत्तिके माखिले आनन सगळं तोंड मातीनं भरलेलं आहे
पण हे पुसले वस्त्र तर नव्हते, कशानं पुसले? भगवान व्रतस्थ होते आणि व्रतस्थ असल्यामुळे भगवंताच्या दाढी आणि जटा वाढलेल्या होत्या. ते काय आताच्या सारखी व्रतस्थ नव्हते. आता रामायण लावल्याच्या नंतर 14 दिवस वनवासाला जाते. हे वनवासे जाताना बिड्या खिशातच नेते. वरून पोत्याचे कपडे असतात पण आतून बिड्या इथं असतातच. मग अशा बिड्या तू आज संग नेल्या, तू वनवास्या नाहीस रे. हे तू वनवास नाही, तू हा बिड्या संगच आता. आणि हे वनवासाला गेल्यावर घरी पप्याची माय आरशात पाहत नाही असं पण म्हणते. नवरा वनवासाला गेला ना, बायको आरशात पाहत नाही, दाताळ्यानं डोसकं इचरीत नाही. दाताळ म्हणजे कंगवा. हो, ते असं मनानच कुंकुला ती बिचारी इतकी बिचारी धडपड करायली. आणि ह्यो ज्या गावात मुक्कामाल तिथं बिड्या वाढायला, गांजा वाढायला, पुड्या खायला. यम लय हानीन रे तुला, इतका यम हानीन सोमळ्या, तू इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. नाटक नाही करायचो. अहो नाटकात नाटक जमन, नाटकात नाटक जमत नाही, परमार्थात नाटक असतंय का? आमच्या इथं नाटक केलं, पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर असती आणि करीला नाटक त्याला ललित म्हणते. ललित पुरावा आहे ललिताचा. आणि रामायणातलं पार्ट घेतलं. राम, लक्ष्मण, भरत, सीताई साहेबन, मारुती 5 लोक केले. तर मारुती कोणाला करते? ज्याला तांब्या उचलत नाही त्याला करतेत का? गबळ्या गुबळ्याला त्याला सदरत न तो मारुती असतो हेरे कुठं. असा धष्ट पुष्ट 113 किलो वजनाचा माणूस आमच्या इथे. 113 किलो वजनाचा. ह्या गुटगुटीत सफरचंदावानी त्याचे गालन गिलन मस्त. आणि मग त्याला मारुती मीच केलं. आता त्या लंगुटी त्याच्यात बायकोची अर्धी साडी फाडीन त्याची लंगुटी आणि अर्ध्या साडीची शेपूट त्याच्यात बायकोची साडी. ना आमच्या बायकाची आम्ही कशा, मग लग्नच नव्हतं ना. आणि जरी झालं असतं तर मी माझ्या बायकोची कशाला फाडीन? असं कोणी येडा आहे का आपल्या बायकोची साडी फाडायला? त्याच्या इथं चाळ होता, जरा बरा होता, खात्या पित्या घरचं होतं. त्याच्या बायकोच्या अर्ध्या साडीची लंगुटी ना अर्धीची शेपूट. हो, रंगात नाटक आलं ललित. सगळे लोक रामाकडे पाहिनत, लक्ष्मणाकडे पाहिनत, मारुती लय जमला गडे. आणि नाटक रंगात आलं. पोरग स्टेजवर पळत गेलं. बाबा आईला परभणी नेलंय, डॉक्टर म्हणले सीजर करायचंय. घेतली मारुतीची शेपूट उपसून. म्हणजे नाटकात नाटक जमलं नाही, उघड पडलं ना. तर परमार्थात नाटक जमतंय का? आगावपणा करायचाच नाही. इतका यम हानील की पाचच काम नाही. विठाला एकदा द्वादशी बुधवारी आली. मंगळवारची एकादश आली. मंगळवारी एकादश आल्यावर द्वादश कोण्या दिवशी येते? बुधवारी. तर एक जण म्हणला, महाराज पंढरपुरातून बुधवारी जातच नसते. मी म्हणलं मला एखादा पुराणातला श्लोक सांग, माझ्या संतांचा एखादा अभंग सांग. तू भंगिऱ्याचं सांगशील तर कसं शक्य? नाही म्हणे बाबा हे माहेर हे. हो, आणि पंढरपुरातून बुधवारी जातच नसते. आणि कोण सांगायलाय? त्याच्या कदर कदर माईनं आडात उडी हाणली होती. आणि त्यो म्हणायला पंढरपुरातून बुधवारी. नाटक आहेत महाराज, नाटक. हे आगावपण आहे नाही, मूर्खपण आहे. असली नाटकं नाही सांगायची, नालायकपण आहे. ते करायची नाही परमार्थाची नाटकं. असो, काय सांगू लागलो? रामप्रभू. रामप्रभू. हा, तोंड पुसलं म्हणले. ऐका, उपरण्याने तोंड पुसलं. देवाला वलकल्ले होते, उपरणं नव्हतं. तो व्रतस्थ असल्यामुळे जटा वाढ्या होत्या. सोडिल्या भ्रुकुटीच्या तनुकळा, त्या तेज हरपती नवाळा. भास्कर किरण सोहळा दीप्तिगा. याच्या अलीकडचा तुकडा सापडणं, पुढचा तुकडा म्हटलोय ओळीचा. भगवान प्रभू रामचंद्राच्या जटा पाहिल्याच्या नंतर सूर्य लाजत होता. महाराज लाजत होता. इतक्या तेजस्वी जटा होत्या. त्या जटा मोकळ्या केल्या.
आणि त्या जटेनं तोंड पुसलं. म्हणून नाचे मागे मागे तोंड पुसलं. जन्मू जंगावरी विहंगम घेतला, मांडीवर घेतला, तोंड पुसलं. व्यथा विचारली, त्यानं सांगितलं नये योगी याच्या योग्याला सापडत नाहीस, तप्याला सापडत नाहीस, सिद्धाला सापडत नाहीस, जप्याला सापडत नाहीस, नाना प्रकारच्या लोकांना सापडत नाहीस, आणि तू किडे खाणाऱ्या पाखराला सापडास. तुला बोलण्यात टाइम नाही घालायचा. नुसतं बघत राहिलं त्याच्याकडं. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा आहे.